मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पैशाल माणूस. तर आता आपण बघणार आहोत की 1,000 रुपयाची SIP की 1,00,000 रुपयाची FD कोण जिंकल, कोणत्या ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त कॉर्पस मिळू शकतो हे आपण आज बघूयात. ठीक आहे. बहुतेक लोक 1,00,000 रुपये FD निवडतात, पण 20 वर्षानंतर कोण जास्त पैसे देईल, FD की SIP? चला तर आपण बघूयात आता. पर्याय नंबर 1, 1,00,000 रुपये FD, 7% व्याज, वर्ष कालावधी 20 वर्ष, एकूण अंदाजे रक्कम मिळते तुम्हाला 3,87,00,000 म्हणजे 3.87 लाख रुपीज. तर पर्याय नंबर 2 मध्ये 1,000 SIP पर मंथ, कालावधी 20 वर्ष, एकूण गुंतवणूक 2.40 लाख, अंदाजे कॉर्पस 9.99 लाख रुपये. विजेता कोण सांगा मला. FD मध्ये तुम्हाला 20 वर्षात 3.87 लाख रुपये मिळाले आणि SIP मध्ये तुम्हाला 9.99 लाख रुपये मिळाले. फरक 6 लाखांपेक्षा जास्त आहे. समजलं? तर SIP मध्ये तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतो, यालाच कंपाऊंडिंग म्हणतात, कंपाऊंड इंटरेस्ट असे म्हणतात. लहान गुंतवणूक मोठा फायदा होतो, वेळ तुमच्या बाजूने काम करते, म्हणजे तुम्ही यामध्ये वेळेला तुमच्या कामाला लावता. रिटर्नवर रिटर्न मिळत राहतो, म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट. आजची SIP उद्याची एक मोठी संपत्ती आहे. तर आय होप तुमचा आज एक डाऊट असेल तर क्लिअर झाला असेल की FD की SIP. तर SIP इज द बेस्ट. आणि मी तुम्हाला एक्झाम्पल दिले. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट टॉपिक कोणता असेल तर मला तोही कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवून पाहिजे असेल. आणि आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, नवीन नवीन इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आणि रोज बघत जावा आपला व्हिडिओ. थँक्यू.